ॲक्टिव्ह महाराष्ट्र, आवाज जनतेचा. अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाचा खडतर प्रवास. नमस्कार, मी किरण भालेकर, ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्र. आपल्या सोबत आहे नकुल खैरे. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं लहानपण कसं व्यतीत झालं? माझं लहानपण असं व्यतीत झालं जसं की मी एक छोट्याशा गावातून म्हणजे नांदगाव या गावातून बिलॉंग करतो. आणि बघायला गेलं तर पहिलं स्वप्न होतं ते क्रिकेटर. आणि आपल्या खेळ क्षेत्रातून बघायला गेलं तर क्रिकेटचा मला खूप फार छंद होता. अच्छा. मग या चित्रपट सृष्टीत आपण कसे काय आहात? चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी एक घरात स्वतः सिंगिंग करायचो, जे की मी घरातल्या घरात असं गायचो स्वतः. माझ्या घरचे पण बोलायचे की यातून तुला काय उत्पन्न होणार आहे. त्यांना माहिती होतं की मी काहीतरी माझ्या आता जे वेळेस क्रिकेटचं स्ट्रेस होतं ते बर्डन माझ्या डोक्यातून काढायचं होतं. ज्या पदवीवर माझं सिलेक्शन झालं होतं त्याचं खूप मोठं बर्डन माझ्यावर असं होतं की माझं सिलेक्शन झाल्यानंतर पण मी काही पैशाच्या अडथळ्यामुळे मी घरी आलो. मग तिथून मी माझ्या नांदगाव या क्षेत्रात मी कामाला लागलो मेडिकलला. त्याच्यातून मला काही उत्पन्न होत नव्हतं की काही भेटत नव्हतं एवढं. मग एक विचार केला की एक मी स्वतः काहीतरी सिंगिंग करतोय, तर मग याच्यातून मला पण काहीतरी एक पुढील वाटचालीसाठी मला काहीतरी असं एक भक्कम काम भेटलं पाहिजे पुढील. आणि कलाकार सृष्टीत माझं एक स्वप्न होतं की मी कधीतरी जावं या सृष्टीत, बघावं की कलाकार सृष्टी कशी असते. बरोबर. तुम्हाला या चित्रपट सृष्टीत येण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं? मला कलाकार सृष्टीमध्ये येण्यासाठी एक एबी फिल्म कास्टिंग कंपनीचे जे डायरेक्टर होते अक्षय पाटील, त्यांनी मला प्रवृत्त असं केलं की तुझ्यात काहीतरी तू गट्स आहे म्हणून तू आजपर्यंत म्हणजे आज या ठिकाणी आला तर ते उत्तमच केलं. म्हणजे तू या ठिकाणी आला, पण मी यासाठी तुला कधीही सपोर्ट करेल. ते मला बोलायचे की तू ऍज अ सिंगर आहे, तू ऍज अ सिंगिंग करतो, मग तू एक ऑडिशन दिला पाहिजे. तर त्यांना मी काही गोष्टी म्हणजे असं बोललो की सर या गोष्टीत पुढे जाऊ शकतो की नाही जाऊ शकत. मला पण खूप काही मी आजपर्यंत जे 2 वर्ष शिकलो सर म्हटलं, मला खूप सारे अडथळे आले. त्यातून मग आता एक निवडलं होतं जे की सिंगिंगचं क्षेत्र. त्यातून मला यात स्कोप भेटेल का नाही, मी त्यांना फार म्हणजे असे प्रश्न केले. मग ते बोलले होते की ठीक आहे, तू एक ऑडिशन देऊन तर बघ, त्याचं एक नशीब बाबा तुझं झालं याच्यात तर खूपच चांगलं. बरोबर. सर, आपलं पहिलं गाणं कधी रिलीज झालं? माझं पहिलं गाणं 20 जुलै 2022 या रोजी ते गाणं म्हणजे रिलीज झालेलं होतं, ज्याचं टीजर मार्च महिन्यातच आला होता. मार्च महिन्याच्या नंतर मग भरपूर जण म्हणजे आमच्या गावाकडे भरपूर जणांनी ते टीजर सुद्धा बघितला. खूप लोक असे उत्साहित होते की या मुलाचं गाणं येतं तरी कधी. सर, आमच्या प्रेक्षकांना एक तुमच्या गाण्याचा मुखडा जर ऐकवला तर बरं होईल. हो, नक्कीच. गाण्याचं नाव म्हणजे देखण्या रूपाची राणी, जे की गायलेलं आहे नागसिंग सोनवणे यांनी. आणि हे गाणं मी माझ्या पहिल्या ऑडिशनला, जो माझा पहिला ऑडिशन झाला होता त्याचं नाव म्हणजे त्या ठिकाणचं नाव होतं पीआर स्टुडिओ. पीआर स्टुडिओला मी गाणं गायलं होतं. बघितलं तुला मी जेव्हापासून माझे दिलाची धर वाढली गो, दाखवलं तुला मी आईला बघ तुझ्या घरून कौतुक करतय गो, साऱ्या खोलीवाऱ्यात हाय देखणी मन राणी ग तू माझ्या घरची, या दर्या किनारी ही गाज प्रीत तुझ्या माझ्या गनावाची, दिल चोरून गेली नजरा भरून गेली, दिल चोरून गेली नजरा भरून गेली, वाटलं स्वतः हरून गेल्या वाणी, माझ्या आईची सून माझ्या स्वप्नातलं मून तू देखण्या रूपाची राणी, माझ्या आईची सून माझ्या स्वप्नातलं मून तू देखण्या रूपाची राणी. की सर, तुमचं हे गाणं ऐकून बाकीचे मुलं पण एकदम प्रोत्साहन घेतील तुमचं, आणि असेच कलाकार आपल्याकडून घेण्यात राहत. हीच आपल्या वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.